मेरे ब्लॉग के लिए बना रहा हूँ। मेरा पर नहीं नहीं फूड मिक्स है मेरा। हाँ प्रॉब्लम है तो मैंने नहीं बंद कर दिया। नहीं नहीं मैं एक्चुअली इंस्टाग्राम पे देख के आया हूँ। मैं सिर्फ मेरा इसका लूँगा जो टेस्ट करूँगा वो, और कौन सा ले रहा हूँ वही। बाकी लोग को तकलीफ, अगर तकलीफ होती तो मेरे को बाहर निकाल दो बस। अगर तकलीफ होते तो हम लोग को बाहर निकालो और कुछ नाही। तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. थोडंसं लेट उठलोय कारण थोडासा वेळ होता, आरामशीर उठले मी आज मित्र. आणि ऊन बघा किती जबरदस्त आलेलं आहे, मस्तपैकी ऊन आलेलं आहे. जेव्हा ऊन येतं ना घरामध्ये तेव्हा मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि बोलतात की घरामध्ये ऊन आलेलं चांगलं असतं. हे बघा ते विटॅमिन डी साठी खूप चांगलं आहे. आणि झाडांना पण पाणी घातलेलं आहे, थोडंसं सुकलंय पण हे काल पाणी घातलं तर आता आज नाही घालत मी पाणी, उद्याच घालतो पाणी. तर आजचा प्लॅन असं भन्नाट आहे की माझा प्लॅन चाललाय ठाण्याला जायचा. माझ्या मित्रांनी सजेस्ट केलं होतं मला, भरपूर म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी मला मित्रांनी एक रील पाठवली होती. तुम्हाला रील दाखवली होती पहिली. ही रील आहे. बिरयानी लवर्स के लिए परफेक्ट है, जहां आप खाने से पहले इनकी सारी बिरयानी टेस्ट कर सकते हो. यहाँ मिलती है 12+ वैरायटी की बिरयानी स्टार्टिंग एट जस्ट ₹120. ये चिकन बाहुबली बिरयानी खाना भूलना मत, जो इनकी बेस्ट सेलिंग बिरयानी है. यहाँ पर आप तर इथे सांगितले चिकन बाहुबली बिर्याणी, ती खायला विसरू नका कारण इथली सर्वात फेमस बिर्याणी बोलतात की बाहुबली बिर्याणी. आपण बघा ट्राय करूया बाहुबली बिर्याणी. आणि तिथे बोलतात की 2-3 प्रकारचे 13 प्रकारचे 15 प्रकारचे बिर्याणी येतं आणि तिथे टेस्ट करायला पण देतात. कुल्हड बिर्याणी पण आहे, भरपूर व्हरायटीची बिर्याणी तिथे. तर विचार केला की आज आपण तिथे जाऊन लंच पण करूया, कारण आता लंचचा टाइम झालेलाच आहे माझा, नाश्ता वगैरे नाही केला. तर फटाफट सकाळी उठून आपलं रेडी झालं ना, आता लंचसाठी जायचं तिथं. तर माझ्या लक्षात आलं की एक फेमस बिर्याणी तिथे जायचं आहे. तर मित्राला कॉल केलेला, त्याला बोलतो बिर्याणीचं नाव काय वगैरे, त्याकडून सगळी डिटेल्स मागून घेतली. आणि मग फायनल त्यांनी मला रील पाठवली परत, बोलले की ही रील इथं आपण जाऊया. तर आता तो बेलापूरला भेटेल मला, त्याला बेलापूरला पिक करून मग तिथून आम्ही पुढे निघू. तर असा प्लॅन ठरलेला आजचा दिवसाचा. तर बघूया तर कसा होतो दिवस आजचा जातो आणि कशी बिर्याणी लागते, टेस्ट होते बघूया. तुम्ही लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आणि तुम्हाला आवडेल नक्की. आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण आजच्या दिवसाला सुरुवात करूया. तर कपडे धुवून होतात तोपर्यंत, आता कपड्याचे किती वेळ दाखवतो, अजून 25 मिनिटं दाखवत आहेत. तोपर्यंत आपण एक काम करूया, मला आठवलं म्हणून हे आपण दिवाळीला तोरण लावलं होतं बघा, हे वालं ते आर्टिफिशियल तोरण आहे. तर ह्याचं काम तर झालेलं आहे. आपण त्याला काढून टाकलं आता, काढूया आणि ठेवून टाका, म्हणजे आता नेक्स्ट टाइम कधी काय परत फंक्शन आला तर त्यावेळेला वापरता येईल ते परत. आणि हे तर फक्त मी अडकवलंच होतं, असं बांधलं नव्हतं, त्यामुळे लगेच निघेल. दरवाजा बंद होत होता, एक तर चावी नाही माझ्याकडे, चावी आतमध्ये चुकून दरवाजा बंद झाला असतं तर बाहेर थांबायला लागलं असतं, लय प्रॉब्लेम होतो. ऑटोमॅटिक लॉक होतो ना. चला ह्याला आपण ठेवून टाकूया आता. हे बघा, ही पिशवी आपण ठेवली तर म्हणून बरं झालं. तर एक काम करूया, ह्याच्यामध्येच पॅक करून ठेवूया. खूप दिवसापासून विचार चालला होता की हे काढायचं पण लक्षातच नव्हतं राहत. आता थोडासा वेळ आहे तर विचार केला काढून टाकूया याला. चला हे फायनल झालेलं काढून. हे आपल्याला कधी आता नेक्स्ट टाइम परत काय फंक्शन असेल तर यूज करायला बरं पडतं. ह्याच्यामध्ये ठेवूया. ओ माय गॉड, इथंच ठेवूया. हे कपाट केलं होतं मी, थोडं शोकेस टाईप आहे. काय काय छोटे मोठे खडक मिळून घेत नाही ते सगळं ह्याच्यावर ठेवतो मी. तर आता मी ड्रायफ्रुट्स घेत होतो, तर बघतो तर काजू पूर्ण संपूर्णच गेले. आता अर्धाच काजू राहिला आहे, तो ठेवतो तेवढा. बाकी सगळ्या गोष्टी आहेत. अरे ह्याचं झाकण इथं राहिलं ना, हे पण आहे. अजून कपडे झाले नाही धुवायचे, तोपर्यंत बोलू ड्रायफ्रुट्स खाऊया आणि ड्रायफ्रुट्स खाऊन मग निघूया आपण. मित्राचा कॉलवर कॉल येतोय आणि वॉशिंग मशीन अजून 5 मिनिटं दाखवत आहेत कंप्लीट होण्यासाठी. आणि ॲक्च्युली मित्रांनी मला 1:15 वाजता बेलापूर स्टेशनला बोलवलं होतं. काय करून बोलव 1:15 वाजेपर्यंत बेलापूर स्टेशनला पोच. 1:30 वाजायला आलाय. मी अजून घरातच आहे. त्याला बोललो मी निघालो 5 मिनिटात पोहोचतोय. आता हा जेव्हा हा व्हिडिओ बघेल ना तेव्हा कळेल त्याला की एक्झॅक्ट तू जेव्हा कॉल की 5 मिनिटं पोहोचून होतं तेव्हा तू घरातच होतोस. तुम्ही बघा आता अजून 5 मिनिटं दाखवतं याला. हे बघा आता 4 मिनिटं दाखवतात. तरी कपडे वाळत घालूनच नाही मला निघायचंय. तर असं प्लॅन आहे, तर बघूया. तो तर रागवणार आहे माझ्यावरती भरपूर. तर गेल्यावरती आपण बघू त्याचं रिॲक्शन, बघूया कसं काय होतं ते. चला फायनली कपडे वाळत घालून झालेले आहेत, मशीन बंद करूया. तर आता फटाफट निघूया, टाइम वेस्ट न करता. करूया तो वाट बघत असेल तिथं. तर इकडे बंद करून ठेवलेलं प्रॉपर.
शिवगर्जना चालू आहे. तर कशाबद्दल काय आयडिया नाही, पण शिवगर्जना चालू तुम्ही थांबलो बोला बघूया. नेरूळ सर्कललाच इथे. तर फायनली पोहोचलेलो आहे. रेडी आपलं ठरवलं काय होतं, बेलापूरला भेटायचं ना. तुझ्यामुळे मी लेट झालो मी माहिती आहे. अरे वा, आपलं ठरलेलं म्हणजे 1 वाजता भेटायचं होतं. तू 1:15 पर्यंत पण घरातून निघालेला नव्हता. आमचं ॲक्च्युली ठरलं होतं बेलापूरला भेटायचं. ह्यानी प्लॅन चेंज केला. ऑटोमॅटिक डायरेक्ट आला तो नेहरू स्टेशनला आणि मला बोलतो नेहरू स्टेशनला डायरेक्ट. करत असतात जे मित्राला आहे ना ढकलायचं काम करतात ते मित्र याच्यासारखे असतात. प्लॅन लेट केल्याचं काम ह्यानी केलेलं आहे. जाऊ. अरे इथं काहीतरी शिवगर्जना चालू होती, ते मध्ये सर्कल आहे ना नेहरू महाराजांचा पुतळा पुढे आहे ना, तर तिथं गर्दी होती आणि शिवगर्जना चालू होती. मी बोललो बघूया 2 मिनिटं काय चाललं, काय नक्की चाललं काय माहीत नाही. आणि हा जो प्लॅन आहे आपला ह्याला जाण्याचा ठाण्याला, बिर्याणी या शॉपचं नाव आहे. तर तो ह्याचाच प्लॅन होता. यांनी मला 1.5-2-3 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी रील पाठवली होती आणि फायनली आज तो प्लॅन सक्सेस होतोय. तर चला निघूया आता फटाफट, टाइम वेस्ट न करता. मी व्हिडिओ चालू करण्याचं कारण हेच होतं की मला माहिती आहे रागवणार, व्हिडिओमध्ये जास्त बोलत नाही. बघा, 311 टाक, 311. मी म्हणतोय हां ते माझा मोबाईल आहे, ते माहिती आहे मला. अरे वा. करायचं मला तर होतं माझं करायचं. झालं ना. तर फायनल आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. बिर्याणी आहे बघा दिसतं समोर. इथं बाईक पार्क केलेलं आहे. आम्हाला लोकेशन परफेक्ट दाखवलं, बरोबर आलो आम्ही लोकेशनवरती. तर चला आतमध्ये जाऊया आपण आता. तर असं पूर्ण आउटलेट आहे. तर बघूया इथं काय काय आहे स्पेशल. कोणते बिर्याणी जरा फेमस बिर्याणी ती बाहुबली बिर्याणी ते संपली का? टेस्ट करायला भेटते का? नहीं दूसरा अजून मेरे ब्लॉग के लिए बना रहा हूँ. कौन से ब्लॉग करते हो? मेरा पर नहीं फूड मिक्स है मेरा. हाँ अगर प्रॉब्लम है तो मैं नहीं बंद कर दूँगा. बोलेंगे तो अच्छा रहेगा, इसलिए बोल रहा हूँ. नहीं मैं एक्चुअली इंस्टाग्राम पे देख के आया हूँ. मैडम से बात करो. बात सही है, यहाँ पे फैमिली क्राउड भी बहुत है, तो इसलिए हम लोग नहीं ऑर्डर करने देते हैं। मैं सिर्फ मेरा इसका लूँगा जो टेस्ट करूँगा वो, और कौन सा ले रहा हूँ वही. हाँ, वही। मतलब बाकी लोग को तकलीफ, अगर तकलीफ होती तो मेरे को बाहर निकाल दो बस. अगर तकलीफ होती तो हम लोग को बाहर निकालो और कुछ नहीं. बोला होता तो हम लोग और अच्छे से आपको देते थे बिरयानी नहीं निकालने हम लोग रैंडम ले रहे हैं, हम लोग ऐसे प्लान करके नहीं आए. बघूया आता काम टेस्ट करू, दोनच टेस्ट करू. अंगारा आणि हे कुठली मलाई. तो बोल रहे ना आपको अच्छे से रैंडम है, हम लोग ऐसे प्लान करके नहीं आए थे. अचानक हम लोग सुबह उठे इसलिए देखा हम लोग ने. उसको बोला भी कि रश रहेगा कैसे करेंगे, तो बोला कि फिर जाके देखते हैं, अगर मिल गया तो ठीक. कौन सा जलेबी से भेज रहे हैं? सर आपको हम टेस्ट करवा रहे हैं, आपको अब डिसाइड करना है. आपको suggest नहीं करके नहीं आएंगे. आपको अब डिसाइड करना है कि आपको कौन सा अच्छा लगा. ठीक है, नहीं, मलाई अपना ठीक है, मलाई मलाई खाया हो. हमारा एक्चुअली बेस्ट सेलर है हमारा. ये मलाई अंगारा ना. घर तू करत पहिले. टेबल पे टेस्ट करो ना सर, टेबल पे टेस्ट करो. इथं बोलल्याप्रमाणे टेस्ट करवत आहेत, पण आता लिमिटेड आहे, 4च बिर्याणी आहेत, त्यामुळे आम्ही आता 2च घेण्याचा प्लॅन आहे. 2च टेस्ट करतो. आधी थांब ही करतो, मला अंगारा आधी खाऊ दे. कशी आहे? मलाई चांगली आहे. एकदम अंगार थोडीशी आहे, तिखट आहे. थोडं लजीज टेस्ट करू ना. लजीज टेस्ट करवा देते हैं. एक लजीज फूल दे, एक अंगारा फूल दे, एक मलाई स्टिक दे, एक बंजारा दे और एक लजीज हाफ दे. ये सब टेबल पे दे. एक गिलास बनेगा. लजीज घेऊया ते बघू ना कसं लागतं. समजतं. तर आम्ही आता 2 बिर्याणी ट्राय करतोय. मी अंगारा घेणार होतो, पण अंगारा मी कॅन्सल केली. चिकन मलाई सीख कबाब आणि बिर्याणी घेतोय आणि चिकन लजीज. पनीर नाही. चिकन मलाई एक कर दो ना. चिकन मलाई वाला करो और एक हाफ लजीज कर दो.
ही कुठली आहे? ती मलाही वाटतं. दूध किती पीस आहेत? घे एक. घेऊया आपण. याच्यात पण 2च आहेत, याच्यात पण 3 आहेत. दर हा तुला थोडं ते राईस ते फक्त कसं वाटतं. घे मग. मला थोडीशी टिकटाक लागते. ही थोडं मलाही नाही ओके ओके. ही ओके ओके. मला याची नेहमीच चांगली आहे. मला फेवरेट. तर मलाही थोडी शेअर करून घेतलेली आहे. ॲक्च्युली मलाहीच जरा जास्त बेटर वाटली लजीजपेक्षा. अँड खाली इथे एक रिव्ह्यू आहे, गेट फ्री ड्रिंक कोल्ड ड्रिंक. ॲक्च्युली तिथे गेट कोल्ड ड्रिंक फ्री आहे. तिथं रिव्ह्यू दिला ना तुम्ही, तर तुम्हाला कोल्ड ड्रिंक फ्री देतात. आम्ही नाही दिला कारण द्यायचा होता, पण आम्ही ऑलरेडी कोल्ड्रिंक घेतल्यानंतर आम्हाला कळलं की तिथं रिव्ह्यू द्यायचा आहे, त्यामुळे आम्ही घेतले नाही रिव्ह्यू. तर आमचं तर खाऊन वगैरे झालेलं आहे. आम्ही बाहेर आलो. आम्ही ॲक्च्युली आता रश पर होता, तर ते काय बोलले, आम्ही जेव्हा डायरेक्ट आम्ही एंट्री केली शूट करत गेलो, तर ते बोलले की डायरेक्ट तुम्ही काय शूट करता वगैरे, तरी विचारलं आम्हाला. तर आम्ही सांगितलं ॲज डायरेक्टली आम्ही रँडमली आलो आहे, काय प्लॅन नाही केला आम्ही, डायरेक्टली आम्ही आलो. पण ते बोलले तुम्ही प्लॅन करून या वगैरे असं तसं बोलत, कारण माहीत नाही असं का बोलवते, कारण मला असं वाटतं की कदाचित रँडमली गेल्यामुळे रिॲलिटी कळू शकते किंवा हायजीनचा इश्यू असू शकतो किंवा दुसरं अजून काहीतरी रिलेटिव्ह करू शकतो. त्यामुळे ते बोलले की तुम्ही प्लॅन करून या वगैरे असं बोलले. बोललो ठीक आहे, नेक्स्ट टाईम आम्ही ट्राय करू. तर आपण पण ते इन्स्टावरती बघूनच आलेलं रील. तर जेवण तर चांगलं होतं आणि लेट आल्यामुळे कदाचित ते एक बाहुबली बिर्याणी बोलत तुम्हाला ती संपली होती. पण तरी पण 4 बिर्याणी होत्या, त्यातल्या आम्ही 2 बिर्याणी टेस्ट केल्या, दोन्ही चांगल्या होत्या. एवढं लांबून आम्ही आलो ते वर्थ बोलू शकतो की चला पैसे वाया नाही गेले आपण बोलू शकतो. तर तुम्ही आला तर नक्की या इथे आणि टेस्ट करा. म्हणजे जे बिर्याणी लवर आहेत त्यांनी स्पेशली येऊन टेस्ट करू शकता. बाकी ते काय नाही, रिव्ह्यू वगैरे तुम्ही द्या, मग तुम्हाला ड्रिंक फ्री भेटेल. ते अगोदर ड्रिंक घेऊ नका, तुम्ही आधी रिव्ह्यू द्या. बोला की आम्ही रिव्ह्यू देतो आणि मग ड्रिंक घ्या. त्यांना विचारून तुम्ही घेऊ शकता. तुम्ही त्यांना विचारा पहिलं की ड्रिंक कशी येते. तिथं पोस्टर लावलेलं आहे, तुम्ही ड्रिंक घेण्याच्या अगोदर तुम्ही रिव्ह्यू सांगा, मी रिव्ह्यू देतो आणि मग तुम्ही याचं ड्रिंक फ्री घ्या. तर असा आजचा दिवस झालेला आहे. तर चला आता वाजलेत, ॲक्च्युली आम्ही लेट पण झाला, आम्हाला पोचता 3 वाजले ना आपल्या इथं पोचता. आता 4 वाजलेले आहेत. आता आम्ही निघतो आमच्या घरी. माझ्यासोबत तो कल्पेश आहे ना, त्याच्या भावाच्या मुलाचा बड्डे आहे. माझ्या पुतण्याचा बड्डे. पुतना, हां मग तेच पुतना म्हणजे भावाचा मुलगा बोललो ना मी. डायरेक्ट असं फिरून सांगितलं. तर आता प्लॅन आहे की त्याच्या घरी जायचं आहे, त्या कल्पेशच्या घरी जायचं आणि थोडं बड्डे सेलिब्रेशन आहे ते थोडं आपण सेलिब्रेशन करूया आणि मग तिथून आपण आपल्या घरी निघूया. नको काय थोडं वेळ काय नाही, बिर्याणी कॉन्टॅक्ट करायला लावली ना कल्पना कर. बिर्याणी ठरले होते, आमचं बिर्याणी ठरलं होतं की कॉन्ट्री करून खायचे होते. ठरवून सुद्धा तू कॉन्ट्री घेतली. थोडंसंच घे, मी जास्त नाही मिळालं. नाही कॉन्ट्री दे दो ठीक से दे दो उनको. मला एक मलाई पाहिजे फक्त. चानक घेऊस मला मलाई पाहिजे. बता उनको ऑर्डर पहिले. इथे येण्याचा काही प्लॅन नव्हता आमचा. तर कल्पेशला हुक्की लागली, चाय प्यायचं. त्यामुळे मग आलो आम्ही इथे. हां बस कसं द्यायचं, हातातच देतो का, इथं ठेव. आता ही प्लेट मला दे ना, तू चहा पी ना तसंच. प्लेट दे ना मला. म्हणजे मलाई टाकले काय राहायचं ते खाल्लं मागवलं का मी. मस्त पाव मागू तू. मलाई पाव मला पण मागवलं चांगलं आहे. ठीक आहे, म्हटलं मस्त पाव आहे. मस्का पावशा भेट रे. मस्का पावपेक्षा चांगलं आहे. चांगलं आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. मी इकडे भरपूर वेळा आलो होतो आणि जेव्हा स्टार्टिंगला आलो तेव्हा बनत होतं. तर दिसलं म्हणून बोललो की चला जाऊन फक्त पाय पडून येऊया. चल कोणता केक घेतो? चॉकलेट केक की अरे भारी केक आहे. मोदकवाला केक बस हे मस्त वाटतं ना रे. हे खाल्लंच का ते? काय नाही घेतोच खायला. आता मला नको. भाई इसको क्या बोलते रे?
चॉकलेट पोट चॉकलेट पोट. इकडे बिस्किट्स वगैरे आहेत, कुकीज. हां, कोणतं डिसाईड झालं, फायनल झालं? रसमलाईवरती आपण जर ते ॲड करून घेतले हे छोटे कप, ते एक्स्ट्रा कप खायचे नाही. ते असे वाटी लावून घेतले ते बघ, कस्टमाइज करायचं तू डिसाईड कर. केक घ्यायला आलो आहे मी, आणि त्याला ह्याच्यातला केक आवडत नाही कुठलाच. म्हणजे आवडतो केक, पण प्रॉब्लेम काय होते म्हणजे त्याला कस्टमाइज करून घ्यायचं आहे. तो शोधतोय आता, बघा त्याला कुठलंच आवडून झालं. अलग काही मिठाई आहे ना, रसमलाई आहे ना दादा, लेकिन हम लोग का दूसरा रहेगा घर का रसमलाई. ये तो येलो ये पूरा हम लोग का वाइट. ठीक है, तुम्हाला काही फिक्स होत नाहीये, नुसतं टाइमपास होतोय. ऐसा तर आहे बाबा. घेणार तर तो एकच सिंगल, कस्टमाइज करणार नाही. नाही करणार पण त्याच्याचा बर्थडे, बारकाचा बर्थडे, तो दादा तो तुम्हाला एक से देने है कुछ अच्छा बर्थडे बता दे. तो बोलला, दाखवत नाही 2-3 डिझाईन. केक घेतला आम्ही बंगाली बेकरीमधून. बँगलोर बेकरी, अय्यंगार बेकरी. केक आणि वेफर्स. बेडरूम मध्ये नाही ठेवणार. ए बरे बरे त्याचा पण हात घे. चला चालूच ठेवा. चल स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भाग्यस, हॅपी बर्थडे टू यू. तुला काय समजलं? परी त्याला थोडंसं बरं. बर्थडे बोला ते. खाल्लं जाईल थोडंसं.